आंदोलनकर्त्यांच्या मागण्या राज्य सरकारनं मान्य केल्यानंतर आंदोलन मागे घेत असल्याचं आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी जाहीर केलं। ते नवी मुंबईत बोलत होते। जरांगे पाटील यांनी केलेल्या मागण्यांच्या अनुषंगानं नवीन अध्यादेश घेऊन राज्य सरकारच्या शिष्टमंडळानं काल रात्री उशिरा नवी मुंबईतल्या वाशी इथं जरांगे पाटील यांची भेट घेतली। त्यापूर्वी या संदर्भात एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईत एक बैठक घेण्यात आली। या बैठकीत जरांगे पाटील यांनी केलेल्या मागण्यांबाबत चर्चा करून काढण्यात आलेला नवीन अध्यादेश जरांगे पाटील यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा निर्णय घेण्यात आला। 37 लाख लोकांना मराठा कुणबी प्रमाणपत्र वितरित करण्यात आली असून उर्वरित वंशावळी जुळवण्याचं काम सुरू आहे, असं सरकारच्या शिष्टमंडळानं सांगितल्याची माहिती जरांगे पाटील यांनी यावेळी दिली। कुटुंबात एखाद्याची जरी कुणबी नोंद सापडली तरी त्याच्या संपूर्ण गणगोताला म्हणजेच सगळ्या सोयऱ्यांना कुणबी प्रमाणपत्र द्यावीत आणि याचा अध्यादेश आजच काढावा, अशी जरांगे पाटील यांची मागणी होती। महाराष्ट्रातल्या ज्या मराठ्यांकडे नोंद नाही त्यांच्या नोंद सापडलेल्या नातेवाईकांनी शपथपत्र द्यावं, त्या आधारावर प्रमाणपत्र देण्यात यावं, तसंच ही शपथपत्र विनामूल्य द्यावीत, अशी त्यांची मागणी होती। वंशावळीसाठी तालुका पातळीवर समित्या नेमल्या जाव्यात। मराठ्यांना आरक्षण लागू होईपर्यंत ओबीसींच्या शैक्षणिक सवलती मराठ्यांना लागू केल्या जातील, तसंच मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याची जरांगे पाटील यांची मागणी होती।